आता हे हा जो सेक्शन आहे ॲडमिशन ऑफ इव्हेंट आहे. ॲडमिशन ऑफ इव्हेंट जर असेल, प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ ॲडमिशन टू, कशासाठी ॲडमिशन आहे? कल्चरल, आर्टिस्टिक. आता स्पोर्टिंग बघा, त्या ज्या वेगवेगळे इव्हेंट आहेत, जसं IPL हा पण एक काय स्पोर्टिंग इव्हेंट आहे. आता याच्यामध्ये बघा एक 12(6) आणि 12(7) मध्ये फरक काय बघा. द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ ॲडमिशन टू कल्चरल, आर्टिस्टिक, स्पोर्टिंग, सायंटिफिक, एज्युकेशनल, एंटरटेनमेंट इव्हेंट और अम्युजमेंट पार्क और एनी अदर प्लेस. आणि त्याचबरोबर काय, त्याला सहाय्यक सर्व्हिसेस अँसिलरी देअर टू शॅल बी प्लेस वेअर द इव्हेंट इज ॲक्च्युअली हेल्ड और वेअर द पार्क और सच अदर प्लेस इज लोकेटेड. तो इव्हेंट कुठे आहे, त्याचं ॲडमिशन जे आहे हे ॲडमिशन आहे, ॲडमिशनसाठी. प्लेस ऑफ सप्लाय कशा करता, प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ ॲडमिशन टू कल्चरल, आर्टिस्टिक, स्पोर्टिंग, सायंटिफिक, एज्युकेशनल, एंटरटेनमेंट इव्हेंट और अम्युजमेंट पार्क और एनी अदर प्लेस अँड सर्व्हिसेस ॲक्च्युअली डेअर टू शॅल बी द प्लेस वेअर द इव्हेंट इज, इव्हेंट कुठे होते ॲक्च्युअली हेल्ड और वेअर द पार्क और सच अदर प्लेस इज लोकेटेड. अ पर्सन इज हैदराबाद, आंध्र प्रदेश, बाईस ticket for the island tourism festival in Andaman Nicobar Island from the Department of Tourism of Andaman and Nicobar Island. Location of supplier काय आहे, अंदमान निकोबार आयलंड. प्लेस ऑफ सप्लाय काय असेल, फेस्टिवल कुठे आहे, इज हेल्ड इन अंदमान निकोबार आयलंड. म्हणजे हा काय होईल, इंट्रा युनिट टेरिटरी, इकडे स्टेट नाही, इंट्रा युनिट टेरिटरी सप्लाय अँड द टॅक्सेस ॲप्लिकेबल विल बी CGST UTE. मिस्टर A ऑफ पुणे बुक ऑनलाईन फॉर द टायगर सफारी. त्यांनी तिकीट बुक केले टायगर सफारी ॲट नॅशनल पार्क राजस्थान आणि हायर्ड अ जीप. आता जीप काय झालं, त्याला तिकडे ती बुकिंग केलं आणि फिरण्याकरता जीप पाहिजे. म्हणजे हे काय झालं, अँसिलरी सपोर्टिंग सर्व्हिस झाली त्याला. टू बी टेकन अराउंड फॉर द सफारी. हिअर देर आर 2 टाइप्स ऑफ सर्व्हिसेस, एक ॲडमिशन टू पार्क आणि हायरिंग ऑफ जीप. प्लेस ऑफ सप्लाय ॲज पर सेक्शन 12(6) IGST Act. प्लेस ऑफ सप्लाय सर्व्हिसेस बाय वे ऑफ ॲडमिशन टू अ अम्युजमेंट पार्क जो कुठे आहे, लोकेशन ऑफ द पार्क म्हणजे राजस्थानला. आणि सर्व्हिसेस हायरिंग ऑफ जीप इज अँसिलरी, ही त्याला सहाय्यक आहे, त्याला फिरण्याला काय पाहिजे, जीप पाहिजे. द सर्व्हिस ऑफ ॲडमिशन टू द पार्क ॲट राजस्थान ॲज अ सेम इज प्रोव्हाइडेड टू मेक द व्हिजिट मोर कन्व्हिनियंट. म्हणजे हे पण काय होईल, सप्लाय हा कसा होईल, इंटरस्टेट सप्लाय होईल आणि यात टॅक्सेस ॲप्लिकेबल असतील CGST AGS. काही यामध्ये गुंतागुंत नाही आहे ना, सरळ आहे ना. एक B2B B2C काय बघायचे नाही आहेत पण. द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ. आता इथे बघा, इथे ॲडमिशन नाही आहे, शब्द काय इकडे, ऑर्गनायझिंग ऑफ कल्चरल, सायंटिफिक, आर्टिस्टिक, एज्युकेशनल, स्पोर्टिंग, एंटरटेनमेंट इव्हेंट. इकडे ॲडमिशन तिकीट जे आहे, जर तुम्ही IPL ची मॅच आहे, तिकीट काढलं जाईल, ती मॅच कुठे आहे, कुठल्या स्टेटमध्ये आहे, मग तिकीट CGST AGST आहे. पण जेव्हा ते इव्हेंट ऑर्गनाईज करतायत, ऑर्गनायझिंग ऑफ म्हणजे ऑर्गनायझर आहे, ऑर्गनायझिंग ऑफ कल्चरल, सायंटिफिक, आर्टिस्टिक, एज्युकेशनल, स्पोर्टिंग, including supply of services in relation to conference, fair, exhibition, celebration, similar event or services ancillary to organizing. Ancillary कशा करता है, organizing of any of the event or services referred to in clause A. या सर्व्हिसेस का इथे दिले काय, प्लेस ऑफ सप्लाय काय असेल, ऑर्गनाईज करताना त्या समजा IPL साठी स्पोर्टिंग इव्हेंट ऑर्गनाईज करतायत, त्याकरता कोणाकडे सर्व्हिस घेत असतील, ऑर्गनायझिंग ऑफ इव्हेंट, असाइनिंग ऑफ स्पॉन्सरशिप टू सच इव्हेंट टू अ रजिस्टर्ड पर्सन शॅल बी द लोकेशन ऑफ सच पर्सन. इथे B2B विचारात घेतलं आहे. आणि अदरवाईज टू अ पर्सन अदर दॅन रजिस्टर्ड पर्सन शॅल बी द प्लेस वेअर द इव्हेंट इज ॲक्च्युअली हेल्ड अँड इफ द इव्हेंट इज हेल्ड आउटसाइड इंडिया द प्लेस ऑफ सप्लाय शॅल बी द लोकेशन ऑफ the receipt.
Vega Event, an event management company at Pune, organizes an award function at Goa for Shah Industries of Surat. Place of supply काय असेल? Since the recipient is registered person, the place of supply is in the location of the recipient. म्हणजे काय? Location of Shah Industries म्हणजे गुजरात. म्हणजे हा काय? Immediate supply and taxes applicable असतील IGST. Grand Wedding Planners Company of Bangalore is hired by Mr. Rajesh, unregistered person based in Mumbai, to plan and organize the wedding at Goa. Place of supply काय असेल? जसं वर दिलंय की अदर द रजिस्टर्ड पर्सन असेल तर मग काय दिलंय? शॅल बी द प्लेस वेअर द इव्हेंट इज ॲक्च्युअली हेल्ड. इव्हेंट कुठे होतोय? मग इव्हेंट जिथे होतोय तर हे ग्रँड वेडिंग प्लॅनर हा इव्हेंट अरेंज करतोय. कुठे करतोय? गोव्याला करतोय. मग इथे काय येईल? इंटरेस्टेड सप्लाय अँड टॅक्सेस ॲप्लिकेबल इज IGST. Jazz Fashions Limited, an Indian fashion designing company, registered in Delhi, host a fashion show at Toronto, Canada. भारताबाहेर आहे. The firm receives the services of ABC Limited of Mumbai for organizing the event. Place of supply काय असेल in this case? Though the service is received outside India, since service recipient कुठे आहे? Registered person, the place of supply shall be the location of recipient. कुठे? दिल्लीमध्ये. मग दिल्लीमध्ये सप्लाय केला असं समजलं जाईल आणि त्याप्रमाणे इथे प्लेस ऑफ सप्लाय दिल्ली येईल. वेअर द इव्हेंट इज हेल्ड इन मोर दॅन वन स्टेट किंवा UT and consolidated amount is charged for supply of services relating to such event. The place of supply of such service shall be taken as being in each of the respective state or union territory in proportion to the value of service separately collected. आता इव्हेंट एकाहून जास्त स्टेटमध्ये किंवा UTमध्ये असेल तर जर ॲग्रीमेंटमध्ये ठरलंय, कॉन्ट्रॅक्टमध्ये ठरलंय की प्रत्येक स्टेटला किती रुपयाचा सप्लाय तर व्हॅल्यू मिळाली. पण जर एकत्रित अमाऊंट दिली तसं ॲग्रीमेंटमध्ये क्लिअर नाही आहे. इन द ॲब्सेन्स ऑफ सच कॉन्ट्रॅक्ट ऑर ॲग्रीमेंट ऑन सच अदर बेसिस ॲज मे बी प्रिस्क्राइब. मग रूल 5 प्रमाणे करायचं. प्लेस ऑफ सप्लाय सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय फॉर ऑर्गनायझिंग अन IPL क्रिकेट सिरीज विच इज हेल्ड इन मल्टिपल स्टेट्स. सिन्स द इव्हेंट इज बिंग हेल्ड इन मल्टिपल स्टेट्स and a consolidated amount is charged for such service, the place of supply shall be taken on being in each state in proportion to the value of services so provided to each state. रूल 5 केव्हा येतो की जेव्हा तसं ॲग्रीमेंट किंवा तसं कॉन्ट्रॅक्ट नाही आहे, त्याचं स्पेसिफिक केलेलं नाही आहे, मग त्यावेळेस an event management company has to organize some promotional events in state S1 and S2 for a recipient R. 3 events are to be organized, S1 आणि 2 in S2. एक कुठे 3 इव्हेंट आहे त्यातले एक कुठे S1 मध्ये आणि 2 कुठे S2 मध्ये. दे चार्ज एकत्रित किंमत किती दिली? 10 लाख फ्रॉम रिसिपियंट R. आता इथे जसं 10 लाख त्यांनी दिले याचा रेशो काय येईल? S1 आणि S2 मध्ये proportions are arrived at the application of generally accepted accounting principle 3:2. The services shall be deemed to have been provided 3:2 म्हणजे S1 आणि S2 respectively. The value of service provided will be thus 6 लाख S1 ला आणि 4 लाख S2. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बघितलं आपण. द POS ऑफ सर्व्हिस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स इन्क्लुडिंग बाय मेल कुरियर टू अ रजिस्टर्ड पर्सन शॅल बी द लोकेशन ऑफ सच पर्सन. अदरवाइज अ पर्सन अदर दॅन रजिस्टर्ड पर्सन शॅल बी. गुड्सचं ट्रान्सपोर्टेशन करायचं आहे, हे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे. जर रजिस्टर्ड पर्सन ट्रान्सपोर्ट करत असेल तर लोकेशन ऑफ सच पर्सन, प्लेस ऑफ सप्लाय. आणि जर अनरजिस्टर्ड पर्सन असेल
तर द लोकेशन ॲट विच सच गुड्स आर हँडेड ओव्हर फॉर देअर ट्रान्सपोर्टेशन. गुड्स कुठे हँड ओव्हर केले. ST Private Limited, a goods transportation agency based in Noida, Uttar Pradesh, is hired by Kaya Trade Links, a registered supplier है New Delhi, to transport its consignment of goods to buyer in Kanpur. याला सप्लाय करायचं आहे न्यू दिल्लीवरना उत्तर प्रदेश. ओके. आता या केसमध्ये प्लेस ऑफ सप्लाय काय असेल. The recipient being registered, the place of supply is the location of recipient New Delhi. मग त्याप्रमाणे टॅक्सेस ॲप्लिकेबल होतील. म्हणजे इकडे त्यांना IGST CGST जे काय असेल त्यात B2B सप्लायमध्ये ITC त्यांना घेऊ द्यायचं. त्यामुळे तशी प्रोव्हिजन केली. मिस्टर श्रीकांत, a manager in a bank, is transferred from Bareilly, Uttar Pradesh to Bhopal, Madhya Pradesh. He hires oil carriers of Lucknow, Uttar Pradesh, registered in Uttar Pradesh, to transport his household goods from Kanpur to Bhopal. As the recipient is unregistered, place of supply काय असेल त्यांनी हँडओव्हर कुठे केलं सामान. उत्तर प्रदेश. जर उत्तर प्रदेश सामान हँडओव्हर केलं तर मग हा काय होईल थेट सप्लाय होईल. Where the transportation of goods is to a place outside India, the place of supply shall be the place of destination of such goods. आता गुड्स बाहेर पाठवायचे, गुड्स भारताबाहेर पाठवायचे, ते कस्टममध्ये जातील. आता कस्टममध्ये जो कोण घेऊन जाईल कुरिअरवाला आहे. बहुतेक वेळा असे लोक आहेत, एजंट आहेत की जे अशा प्रकारे सर्व्हिस देतात. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय मेल आहे, कुरिअर आहे ना इकडे. तर जर का ते कुरिअरने जो पाठवणार आहे तर महाराष्ट्रामधला एक व्यक्ती आहे समजा मुंबईमधला, त्यांनी सांगितलं की एक JNPT एक गुड्स पुढे पाठवा आणि त्यांनी ते गुड्स समजा 10 लाखाचे आहेत, त्यांनी ते गुड्स पाठवण्याचे चार्जेस जे आहेत ते समजा 20,000 रुपये घेतले. ओके. कुरिअर कंपनीने की कस्टमरमध्ये घेऊन जाऊ, तिथे क्लिअर करू आणि तिथं पुढे आम्ही पाठवू, 20,000 रुपये द्या. वेअर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स इज द प्लेस आउटसाइड इंडिया. गुड कुठे चालले समजा दुबईला चालले, द प्लेस ऑफ सप्लाय शॅल बी द प्लेस ऑफ दुबईला चालले. मग ते ही सर्व्हिस त्यांनी दिलेली आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्सची, कुरिअर सर्व्हिस दिलेली आहे, ती कुठे आहे. प्लेस ऑफ सप्लाय काय त्याचा ॲक्च्युली रिसिपियंट कुठे आहे, मुंबईमध्येच आहे. प्लेस ऑफ सप्लाय हे अमेंडमेंट होण्यापूर्वी टॅक्सेस लागायचे CGST. जशी अमेंडमेंट झाली 1 फेब्रुवारी 2019 पासून हे बदललं आणि तो IGST लावायला आहे कुरिअरवर. त्या प्रोव्हिजनवर तुमचे गुड्स आम्ही कुरिअर करतोय कुठे भारताबाहेर, प्लेस ऑफ सप्लाय काय भारताबाहेर, टॅक्स लागेल IGST. याचं क्रेडिट मिळतं पण टॅक्स बदल. It ships goods to its customer in London, United Kingdom, through from logistics, a shipping company Chennai. The place of supply, the goods being transported outside India. The place of supply is the location of destination of goods. कुठे चालले गुड्स, लंडनला चालले, UK ला चालले, मग तेच आहे प्लेस ऑफ सप्लाय. लोकेशन ऑफ सप्लाय चेन्नई आहे, तो टॅक्स लावेल IGST. पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस. आता ह्यात पण B2B आणि B2C आतापर्यंत वेगवेगळे प्रोव्हिजन आहे. B2B, रजिस्टर्ड पर्सन शॅल बी द लोकेशन ऑफ सच पर्सन आणि अ पर्सन अदर दॅन रजिस्टर्ड पर्सन शॅल बी द प्लेस वेअर द पॅसेंजर एम्बार्क्स ऑन द कन्व्हियन्स फॉर अ कंटिन्युअस जर्नी. प्लेस ऑफ सप्लाय ऑफ पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस टू अ रजिस्टर्ड पर्सन काय असेल, लोकेशन ऑफ पर्सन रजिस्टर्ड पर्सन करतो. आणि जर अनरजिस्टर्ड पर्सन असेल तर त्यांनी तो कुठे चढला, सुरुवात कुठे केली प्रवासाला. वेअर द पॅसेंजर एम्बार्क्स ऑन द कन्व्हियन्स, त्या वाहनात जिकडे चढला फॉर अ कंटिन्युअस जर्नी. आता इथे
एक्झाम्पल बघायचं. अरविंद अपेरल्स रजिस्टर इन गुजरात, परचेस फ्लाइट तिकीट फ्रॉम ट्रेन एअर लिमिटेड, रजिस्टर इन दिल्ली फॉर ट्रॅव्हल फ्रॉम दिल्ली टू गुजरात. ट्रॅव्हल फ्रॉम दिल्ली टू गुजरात आहे. आता तिकीट ज्यांनी घेतलं तो रजिस्टर कुठे आहे? गुजरातला आहे. लोकेशन ऑफ सप्लायर दिल्ली आहे. ते काय करतील? हा सप्लाय होईल. लोकेशन ऑफ सप्लायर एका स्टेटमध्ये आहे आणि प्लेस ऑफ सप्लाय दुसऱ्या राज्यामध्ये दिल्लीमध्ये आहे. युनिटेड सप्लाय असेल, टॅक्सेस ॲप्लिकेबल IGST असेल. फॉर पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस प्रोव्हाइडेड टू अनरजिस्टर्ड पर्सन. आता इथे देअर कॅन बी 3 केसेस. यामध्ये 3 केस आहेत. कसे आहेत? एक ऑनवर्ड जर्नी, रिटर्न जर्नी, आणि तिसरी केस वेन द पॉईंट ऑफ एम्बार्केशन इज नॉट नोन ॲट द टाइम ऑफ इश्यू ऑफ तिकीट. काय काय अशा गव्हर्नमेंट किंवा अशा स्कीम काढली जाते. तुम्ही एकदा पास घ्या आणि तुम्ही कुठं कुठे प्रवास करा. अशा काय स्कीम असतात ना. तर एस टी महामंडळाच्या पण असतात की तुम्ही 3 दिवसाकरता 1,000 भरा आणि कुठे फिरा. तशा अशा मेट्रोच्या पण अशा काही स्कीम असतील किंवा अजून कोणाच्या काही स्कीम असतील की तुम्हाला तिकीट तुम्ही काय सर्टन अमाऊंट पे करा आणि तुम्हाला कुठं कुठेही जाता येईल. मग इथे तो कुठून सुरुवात करणार आहे त्या प्रवासाला आणि कुठे जाणार आहे, कुठं कुठे प्रवास करणार आहे हे फिक्स नाही. एका ठिकाणी फिक्स आहे ऑनवर्ड जर्नी. राम अनरजिस्टर्ड कस्टमर इन वेस्ट बेंगाल, परचेस फ्लाइट तिकीट फ्रॉम ट्रेन एअर लिमिटेड, रजिस्टर इन वेस्ट बेंगाल फॉर ट्रॅव्हल फ्रॉम वेस्ट बेंगाल टू दिल्ली. लोकेशन ऑफ सप्लायर काय? वेस्ट बेंगाल. प्लेस ऑफ सप्लायर राम विल एम्बार्क. सुरुवात कुठनं करतोय प्रवासाला? ऑन द जर्नी इन वेस्ट बेंगाल. प्लेस ऑफ सप्लाय काय येईल? वेस्ट बेंगाल. टॅक्सेस येतील CGST AGST. हा होईल इंटर स्टेट सप्लाय. रिटर्न जर्नी आहे. रिटर्न जर्नी विल बी ट्रीटेड ॲज सेपरेट जर्नी. रजिस्टर पर्सन जर असेल तर तो तिकीट त्यांनी काढलं, रजिस्टर कुठे आहे? आपण अगोदरच्या इथं पण बघितलं. इथे कसं होतं की गुजरातला रिसिपेंट आहे, तो तिकीट जायचं काढो, रिटर्न काढो, कसंही काढो, त्याने GT नंबर दिला, तो ज्या स्टेटचा आहे प्लेस ऑफ सप्लाय त्या स्टेटला आहे. सप्लायर कुठे पण असो. सप्लायर वेगळ्या स्टेटला असेल तर तो टॅक्स लावेल IGST. सप्लायर सेम स्टेटला असेल तर टॅक्स लावेल CGST AGST. मुंबईवरून दिल्लीला गेला, दिल्लीवरून मुंबईला आला, तिकीट काढला मुंबईला, तो बिझनेसमॅन मुंबईचा असेल तर जायचं दिल्लीला परत यायचं, टॅक्स लागेल CGST AGST. पण तीच केस जर अनरजिस्टर्ड पर्सन असेल तर तो तिकीट काढतो, जायचं पण परत यायचं पण दोन्ही काढतो. तर जर ऑनवर्ड जर्नी आहे, तिकीट कुठे काढलं त्यांनी? या एक्झाम्पलला कुठे काढलं? राम विल एम्बार्क टू बिगिन जर्नी इन वेस्ट बेंगाल. वेस्ट बेंगाल. ओके, इंटरस्टेट सप्लाय. आणि रिटर्न जर्नी विल बी ट्रीटेड ॲज सेपरेट जर्नी इवन इफ द ticket for onward and return journey are issued at the same time. Ram in the above example purchased flight ticket for the return journey from Delhi to West Bengal from Train Air Limited. The ticket is issued by Train Air's Delhi registration, location of supplier Delhi. तो जिकडून प्रवास सुरू करणार आहे ते तिकीट तिकडेच काढलंय. अशा प्रकारे त्यांना तिकीट इश्यू करायला पाहिजे. आणि मग तिकडे पण काय होईल? तो सप्लाय इंटरस्टेट सप्लायच होईल आणि CGST AGSTच यायला पाहिजे, पण दिल्लीला. कळलं? जर तुम्ही तिकीट काढता मुंबईवरून दिल्लीला जायला, तुम्ही अनरजिस्टर्ड पर्सन आहात, तुम्ही तिकीट काढा, एका दिवस बुकिंग करा, तुम्हाला या डेटला जायचं आणि या डेटला यायचं आहे. तिकीट जायचं आहे ते तुम्हाला जो नंबर त्यांचा महाराष्ट्राचा असेल म्हणजे 27 स्टेट कोड असेल त्यानुसार तिकीट काढतील जायचं. आणि जे परतीचं तिकीट आहे ते दिल्लीच्या नंबरवर तुम्हाला इश्यू होईल आणि त्याचा टॅक्स लागेल CGST AGST. पण जर तुम्ही रजिस्टर्ड पर्सन असाल, तुम्ही दिल्लीला जाल, दिल्लीवरून तुम्हाला परत यायचं आहे तर तुम्हाला इथे टॅक्स CGST AGSTच येईल दोन्हीसाठी. कारण काय करायचं त्यांना ITC पास ऑन करायचं. Tran Air Limited registered in West Bengal issues a pass for one way anywhere travel in India. Ram and address of Ram is not available.
location of supplier West Bengal. Place of supply will be the location of supplier, that is West Bengal, and international supply असेल taxes applicable CGST AGST असेल. Provided that where the right to passage is given for future use and the point of embarkation is not known at the time of issue of right to passage, the place of supply of such service shall be determined in accordance with the provision of section 12(2). Recipient register, place of supply, location of recipient किंवा मग unregistered असेल recipient unregistered, place of supply, address on the records exist किंवा मग location of recipient, address not exist. हे प्रोव्हिजन मध्ये काय, राईट टू पॅसेज इज गिवन फॉर फ्युचर यूज. फ्युचर मध्ये काही प्रवास करा तुम्ही. B2B असेल तर मग 12(2) प्रमाणे काय येईल, लोकेशन ऑफ सप्लायर, प्लेस ऑफ सप्लाय काय असेल, लोकेशन ऑफ रेसिपियंट. इथे सप्लायर बघितलं जाणार नाही आपण, पण दुसऱ्या केसमध्ये अनरजिस्टर्ड पर्सन आहे, कुठला प्रवास करायचा आहे, ॲड्रेस असेल रेसिपियंटचा तर तो प्लेस ऑफ सप्लाय, ॲड्रेस नसेल तर सप्लायरचा जो लोकेशन आहे रजिस्टर्ड प्लेस आहे तेच त्याचा प्लेस ऑफ सप्लाय आहे. An airline may issue seasonal tickets containing say 10 lifts which could be used for travel between any two locations in the country. The card issued by New Delhi Metro could be used by a person located in Noida or New Delhi or Faridabad without the New Delhi Metro being able to distinguish location of journey काय, टाइम ऑफ रिसिप्ट ऑफ पेमेंट. जर हे माहीत नाही, कुठेही प्रवास करा अशा प्रकारे असेल ठीक आहे. सर्व्हिसेस प्रोव्हायडर ऑन बोर्ड कन्व्हिनियन्स, द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस ऑन बोर्ड कन्व्हिनियन्स इन्क्लुडिंग वेसल, एअरक्राफ्ट, ट्रेन, मोटर व्हेकल. आपण गुड्स बघितलं ना काल, गुड्स जर दिले कशामध्ये, वेजल्स, ट्रेन, मोटर व्हेकल, गुड्स चढवले गाडीमध्ये, कुठल्या गावात गुड्स चढवले. तुमची गाडी चालली आहे मुंबई टू दिल्ली, त्यामध्ये 4 राज्य येतील, गुड्स चढवले कुठे, मुंबई, तर प्लेस ऑफ सप्लाय मुंबई. जर गुजरातमध्ये गुड्स चढवले गाडीमध्ये आणि मग ते कुठे डिस्ट्रीब्यूट केले राजस्थानमध्ये, दिल्लीमध्ये, तर प्लेस ऑफ सप्लाय गुड्स चढवले गुजरातला, लोड केले गुजरातला गाडीमध्ये, तर प्लेस ऑफ सप्लाय गुजरातला राहील. गाडीमध्ये ज्या गुड्स विकले गेले तर, आता जर तुम्ही जेवण घेता तर ही सर्व्हिस आहे, कॅटरिंग सर्व्हिस आहे. सर्व्हिस घेतली गेली कुठली पण, प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस ऑन बोर्ड कन्व्हिनियन्स इन्क्लुडिंग वेजल्स, एअरक्राफ्ट, ट्रेन, मोटर व्हेकल shall be the location of the first scheduled point of departure. कुठे ते चढवलं गाडी, that convenience for the journey. Plan Air Limited registered in Delhi includes food on board. Its flight from Delhi to Kerala via Mumbai or the catering services provided by Plan Air Limited. Location of supplier Delhi. Place of supply as the first point of departure of the flight is Delhi. The place of supply is Delhi. Taxes applicable CGST AGST. Mr. X residing in Delhi traveling with Indian Airlines during the Kolkata-Delhi leg of Bangkok via Bangkok to Kolkata, Bangkok, Kolkata, Delhi flights. He desires to watch the Indian movie during the journey by making the necessary payment. Place of supply on this service will be Bangkok as it is the first scheduled point of departure of the conveyance for the journey which is outside the taxable territory India, hence not chargeable to you. टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस आहे. त्याच्यामध्ये परत कसे प्रकार आहेत, जसं आपण MTNLचा फोन पूर्वी वापरायचो, एक फिक्स लाईन आहे ना. Under GST, specific rules have been laid down for determining the place of supply of telecommunication services. आता याच्यामध्ये
टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस मीन्स काय हे डिफाईन केलं. मीन्स द सर्व्हिस ऑफ एनी डिस्क्रिप्शन including electronic mail, voice mail, data service, audio text service, video text service, radio, paging and cellular mobile telephone service, which is made available to users by means of any transmission or reception of signs, signals, writing, images हे दिले. ओके, हे डिफाईन केले टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस. टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस includes the service of telephone, इंटरनेट, डेटा ट्रान्सफर, ब्रॉडकास्टिंग, केबल, DTH हे सगळं कशामध्ये येतं टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसमध्ये येतं. काय काय येतं टेलिफोन, इंटरनेट, डेटा ट्रान्सफर म्हणजे ही डेफिनेशन त्यांनी वर दिलेली जी काय या डेफिनेशनच्या प्रमाणे यात काय काय इन्क्लूड होईल आणि जे डिफाईन केलं त्यामध्ये इन्क्लूड काय काय होईल तर टेलिफोन, इंटरनेट, डेटा ट्रान्सफर, ब्रॉडकास्टिंग, केबल, DTH सर्व्हिस हे सगळं टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसमध्ये येतं. आता यात तुम्हाला प्रेशर सप्लाय काढायचा असेल तर यात त्यांनी 3 कॅटेगरी होतात. एक सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड युझिंग फिक्स टेलिकम्युनिकेशन लाईन्स म्हणजे लीज सर्किट, इंटरनेट लीज सर्किट, केबल और डिश अँटेना. एका जागी फिक्स केल्याशिवाय सर्व्हिस दिली जाते. काय असेल लीज सर्किट, इंटरनेट लीज सर्किट, केबल थ्रू मिळतं किंवा डिश अँटेना. पोस्टपेड मोबाईल कनेक्शन, प्रीपेड मोबाईल कनेक्शन, बरोबर आहे. तुम्ही जिकडे मोबाईल घेऊन जाल मग तिकडे सर्व्हिस मिळणार. त्याकरता कुठले इन्स्ट्रुमेंट कुठे इन्स्टॉल करायला लागत नाही. द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस including data transfer, broadcasting, cable and direct to home television services to any person shall, in case of services by way of fixed telecommunication line आहे ना, लीज सर्किट, इंटरनेट लीज सर्किट, केबल आहे, डिश अँटेना आहे. आपण काय बघतोय प्लेस ऑफ सप्लाय बघतोय. प्लेस ऑफ सप्लाय बी द लोकेशन वेअर द टेलिकम्युनिकेशन लाईन, लीज सर्किट, केबल कनेक्शन, डिश अँटेना हे इन्स्टॉल केलंय सर्व्हिस मिळवण्याकरता, रेसिपियंट सर्व्हिस घेण्याकरता. सर्व्हिस कुठे दिली जाईल सप्लायरकडनं जिकडे ॲक्च्युली इन्स्टॉल केलं आहे ते फिक्स टेलिकम्युनिकेशन लाईन जिथपर्यंत पोहोचवली आहे ती जागा, जिकडे लीज सर्किट आहे ती जागा, इंटरनेट लीज सर्किट तिकडे आहे ती जागा, किंवा जिकडे केबल आहे, डिश अँटेना आहे त्या जागेवर काय दिली जाणार आहे डेटा ट्रान्सफर असो, ब्रॉडकास्टिंग असो, केबल असो किंवा DTH असो, ही सर्व्हिस त्या जागेवर मिळेल. फिक्स टेलिकम्युनिकेशन लाइन, लीज सर्किट, इंटरनेट लीज सर्किट, केबल और डिश एंटीना. प्लेस ऑफ सप्लाय काय असेल याचा लोकेशन वेअर द टेलिकम्युनिकेशन लाइन, लीज सर्किट, केबल कनेक्शन और डिश एंटीना इज इंस्टॉल फॉर रिसिप्ट ऑफ सर्व्हिस. रिसिपियंट कोणी असो, रिसिपियंट कोणी असो, B2B B2C कोणी असो. मिस्टर रमेश राजेश वर्मा, a resident of Madhya Pradesh, purchases the dish antenna from Leo DTH, a company providing DTH services, registered in MP. DTH service is installed in Mr. Rajeshच्या घरी. सप्लायचं लोकेशन काय आहे, सप्लायर कुठे आहे मध्य प्रदेश, आणि प्लेस ऑफ सप्लाय काय असेल डिश अँटेना इन्स्टॉल केला राजेशच्या घरी, तो काय असेल इंटरस्टेट सप्लाय, कारण तो कुठे MP मध्येच आहे. टॅक्सेस कुठले जातील CGST AGST. मोबाईल कनेक्शन फॉर टेलिकम्युनिकेशन अँड इंटरनेट सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड ऑन पोस्टपेड बेसिस. पोस्टपेड आहे बरं. बिल कसं होईल पुढे फ्युचरमध्ये बिल येईल, प्रिपेड नाही आहे. मोबाईल कनेक्शन फॉर टेलिकम्युनिकेशन आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडेड ऑन पोस्टपेड बेसिस. टेलिकम्युनिकेशन कंपनी असेल तुम्ही त्याला ॲप्लिकेशन द्याल, एक नंबर मिळेल तुम्हाला, आणि तुम्ही जे काय 1 महिना वापराल मग तुम्हाला नंतर त्याचं बिल येणार. आता ॲप्लिकेशन जेव्हा कराल त्या कंपनीकडे तेव्हा
तुमच्याकडनं माहिती घेतली जाईल, डॉक्युमेंट प्रूफ घेतला जाईल, काय आधार किंवा काय असून ॲड्रेस प्रूफ घेतला जाईल. मग इकडे बी द लोकेशन ऑफ बिलिंग ॲड्रेस ऑफ रिसिपियंट ऑफ सर्व्हिस ऑन द रेकॉर्ड ऑफ सप्लायर्स ऑफ सर्व्हिस. त्याच्याकडे ॲड्रेस जाईल. तुम्ही पोस्टपेड मोबाईल तुम्ही कुठे घेऊन जातो, पण तुम्ही राहता कुठे त्या ॲड्रेसवर तिथं रजिस्टर होईल ही सर्व्हिस. पोस्टपेड मोबाईल कनेक्शन आणि इंटरनेट सर्व्हिस. लोकेशन ऑफ बिलिंग ॲड्रेस ऑफ द रिसिपियंट ऑफ सर्व्हिसेस इन द रेकॉर्ड ऑफ द सप्लायर ऑफ सर्व्हिस. लोकेशन ऑफ द सप्लायर ऑफ सर्व्हिस इफ ॲड्रेस इज नॉट अवेलेबल एनी प्लेस. कोणा करतात ॲड्रेस माहीत नसेल तर मग be the location of billing address of the recipient of service on the record of the supplier of service. Mr. Sarathi in Andhra Pradesh is using postpaid mobile connection for which the billing address is of his parent Karnataka. The mobile connection is of RT Telecom registered in Karnataka. Supplier Karnataka मध्ये बिलिंग ॲड्रेस पोस्टपेड मोबाईलचा कुठे आहे, कर्नाटकाचा आहे. टॅक्सेस ॲप्लिकेबल काय होतील, CGST, HGST आणि हा इंट्रास्टेट सप्लाय असेल. अजून एक केस काय, इन केस ऑफ मोबाईल कनेक्शन फॉर टेलिकम्युनिकेशन इंटरनेट सर्व्हिस अँड डायरेक्ट टू होम टेलिव्हिजन सर्व्हिसेस आर प्रोव्हाइडेड ऑन प्री पेमेंट बेसिस. म्हणजे पहिले आपण पैसे भरायचे, मग ते थ्रू वाउचर असेल किंवा एनी अदर मीन्स कुठल्याही प्रकारे असेल. तुम्हाला वापरायचं आहे, पहिले तुम्ही सबस्क्राईब करा, सबस्क्रिप्शन चार्जेस पहिले भरा. त्याप्रमाणे तुम्हाला एक ठराविक कालावधी करता, म्हणजे तुम्ही मंथली केलं तर मंथली, क्वार्टरली, इयरली तुम्ही पेमेंट करता. तुम्हाला तेवढ्या कालावधी करता ते वापरता येईल. थ्रू सेलिंग एजंट, रिसेलर, डिस्ट्रीब्युटर ऑफ सबस्क्रायबर आयडेंटिटी, व्हॅल्यू कार्ड, रिचार्ज वाउचर. Place of supply, be the address of the selling agent or reseller or distributor as per the record of the supplier at the time of supply, or by any person to the final subscriber with the location where such prepayment is received on such voucher are sold. कुठे voucher sold झालं ते लोकेशन. मला जरी बोरिंग वाटलंय तरी एकदा तुमच्या कानाखाला काहीतरी तुमच्या ऐकण्यामधनं गेलं पाहिजे. In other cases, be the address of the recipient as per the record of the supplier of service, and where such address is not available, the place of supply shall be the location of the supplier of service. लीज सर्किट आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही हे वाचा, तुम्हाला हे पण कळून जाईल काय यामध्ये अवघड नाही. बँकिंग आणि अदर फायनान्शियल सर्व्हिसेस इन्क्लुडिंग स्टॉक ब्रोकिंग सर्व्हिसेस अंडर GST. आता यामध्ये हे बँकिंग आणि इन्शुरन्स सर्व्हिस आहे, ह्या दोन कॅटेगरी आहेत. याच्याकरता द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ बँकिंग अँड अदर फायनान्शियल सर्व्हिसेस इन्क्लुडिंग stock broking services to any person shall be the location of the recipient of service on the record of the supplier of service. A person from Mumbai goes to Kulu Manali and avails the some services from ICICI Bank in Manali. In case if the service is not linked to the account of the person, place of supply shall be Manali. That is the location of the supplier of service. However, if the service is linked to the account of other person, account of the person, the place of supply shall be Mumbai, the location of recipient of record of the supply. त्याचा अकाउंट महाराष्ट्रामध्ये तो कुठेही गेला आणि त्यांनी त्या तुम्हाला कुठल्या बँकेची सर्व्हिस कुठेही मिळते ना, कुठेही मिळते ना. मग जर मी तिकडे जाऊ दुसऱ्या कुठेही घेऊन सांगितलं की माझा अकाउंट आहे या बँकेमध्ये, त्याची ब्रँच आहे, त्यांना सांगितलं मला ड्राफ्ट काढून द्या. त्यांनी ड्राफ्ट काढायचे चार्जेस ते घेतील. तर प्लेस ऑफ सप्लाय काय होईल, माझं अकाउंट कुठे आहे महाराष्ट्रामध्ये, मी दिल्लीला गेलो सांगितलं मला ड्राफ्ट काढून द्या. कुठली सर्व्हिस घेते या प्रकारची बँकेकडनं
मग प्लेस ऑफ सप्लाय काय होईल? सर्व्हिस कुठे घेतली? महाराष्ट्रामध्ये घेतली. पण जर अकाउंटला लिंक नाही आहे सर्व्हिस, तर सर्व्हिस दिली कुठे? दिल्लीला दिली, मग तो लोकल सप्लाय होईल, मग तो CGST AGST. कारण काय दिलं इकडे? जर बँकेने कुठलाही सप्लाय दिला, शॅल बी द लोकेशन ऑफ द रिसिपियंट ऑफ सर्व्हिस ऑन द रेकॉर्ड ऑफ द सप्लायर ऑफ सर्व्हिस. बँकेच्या रेकॉर्डला माझा कुठला ॲड्रेस आहे? जर महाराष्ट्राचं आहे आणि आता बँकेची कुठली ब्रँच सर्व्हिस देते ते दिलेलं जातं, तुम्ही कुठल्या ब्रँचमध्ये जा आणि सर्व्हिस घ्या. एक ऑप्शन काय असेल की बँकेची सर्व्हिस आहे, अकाउंटशी जोडलेली आहे, तर मग जो रिसिपियंटचा ॲड्रेस आहे तोच प्लेस ऑफ सप्लाय होईल. आपण बघतोय प्लेस ऑफ सप्लाय. पण तुम्ही कुठल्याही बँकेत गेला आणि काही सर्व्हिस घेतली किंवा ड्राफ्ट काढून द्या आणि तुम्ही आमच्या बँकेचे ग्राहक आहात की नाही विचारलं नाही आणि तुम्हाला सर्व्हिस दिली एखादी, तर मग तिकडे येईल CGST AGST. स्टॉक ब्रोकिंग सर्व्हिस. मिस्टर X रजिस्टर ऑफ जयपूर buys shares from a broker in Delhi on NSE in Mumbai. In this case, the place of supply shall be the location of the recipient of service on records of the supplier of service. So here Jaipur shall be the place of supply. तो जयपूर रजिस्टर है, स्टॉक ब्रोकिंग सर्विस घेतो. Provided that if the location of the recipient of service is not on the record of the supplier, the place of supply shall be the location of the supplier of service. Insurance service. Insurance service कसं आहे? यात B2B B2C बघायचं, यात ते बघायचं. Allen Fire Insurance Corporation, registered in Uttar Pradesh, provides fire insurance services to Ganesh Hardware, registered in Uttar Pradesh. ओके. मग त्याप्रमाणे काय टॅक्सेस आपण त्या दोन्ही एका स्टेटमधले आहेत, सेम स्टेटमधलं. इन्शुरन्स कंपन्या नॉर्मली सगळ्या स्टेटमध्ये रजिस्टर असतात. लास्ट आहे आता प्लेस ऑफ सप्लाय ॲडव्हर्टाइजमेंट सर्व्हिसेस टू द गव्हर्नमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट गव्हर्नमेंट करता केली. द प्लेस ऑफ सप्लाय ॲडव्हर्टाइजमेंट सर्व्हिसेस टू central government, state government, statutory body or local authority meant for the states or union territory identified in the contract or agreement shall be taken as being in each of such state or union territory, and the value of such supplies specific to each state union territory shall be in proportion to the amount attributable to the services provided by way of dissemination in the respective states union territory as may be determined in the terms of the contract agreement entered into the disregard or the absence of such contract or agreement on such other basis as may be prescribed. आता तुम्ही रूल 3 काढून बघाल. रूल 3 गव्हर्नमेंट ज्यावेळेस ॲडव्हर्टाईजचं कॉन्ट्रॅक्ट देते की या सगळ्या साईडमध्ये ही ॲडव्हर्टाईज चालवा, TV ला देईल, न्यूजपेपरला देईल, कुठे देईल. आता ॲडव्हर्टाइजमेंट न्यूजपेपर असू शकेल, प्रिंट मीडियाला असेल, होर्डिंगवरती असेल, ट्रेनमध्ये असेल. ॲडव्हर्टाइजमेंट ऑन द बॅक ऑफ युटिलिटी बिल्स आहे ना, बिल असेल वेगवेगळी बिल, ऑइल अँड गॅस कंपनी बिल असतात, ते बिलाच्या मागे जाहिरात येते. ॲडव्हर्टाइजमेंट ऑन रेल्वे तिकीट, ॲडव्हर्टाइजमेंट ऑन रेडिओ स्टेशन, हे वेगवेगळे मीडिया आहेत, टेलिव्हिजन चॅनल, ॲडव्हर्टाइजमेंट इन सिनेमा हॉल. आता हे एकत्र कॉन्ट्रॅक्ट दिलं की ऑल ओव्हर इंडिया ही ॲड चालवा किंवा हे 5 स्टेट आहेत तिकडे ही ॲड दाखवा, आणि या सगळ्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनी एक न्यूज चॅनल आहे किंवा न्यूजपेपर आहे त्यांना दिलंच. तर जर का प्रत्येक ठिकाणची व्हॅल्यू फिक्स आहे, बाई इथले एवढे चार्जेस, इथले एवढे चार्जेस, तर मग पैसा सप्लाय त्याप्रमाणे होईल. जर तसं नसेल तर मग टाईप ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट या प्रकारची आहे. Amount payable for publishing an advertisement in all the editions of newspaper or publication which are published in each state. किती आहे? याचे बेसिस काय असतील, व्हॅल्यू ऑफ सर्व्हिस काय असेल हे देण्याकरता तुम्ही इथं रूल बघाल. याचा रूल बघाल तुम्ही
रूल 3 हे खूप डिस्क्रिप्टिव्ह आहे, खूप मी तिकडे एकदम थोडक्यात समराईज केलं आहे, पण बघा याचं एक्झाम्पल बघा. एक एवढा आहे, खूप व्याप्ती याची की कशा प्रकारे त्याचं प्रिझर्व सप्लाय ठरवायचं. हे बघा, म्हणजे तास 1.5 तास हेच चालेल एवढं आहे ते. हे बघा कळलं. जर ॲग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट आहे की या स्टेटचे एवढे पैसे, या स्टेटचे एवढे पहिले ठरलंय, तर काय प्रॉब्लेम नाही. पण जर का एक अमाऊंट दिली की भाई 5 लाख काय सगळीकडे दाखवा, तर मग प्लेस ऑफ सप्लाय कुठल्या स्टेटचा किती आहे हे ठरवण्याकरता हा रूल बनवला. आणि त्यामध्ये मग एवढी एक्झाम्पल दिली, कुठला मीडिया आहे, कशा प्रकारे आहे, काय आहे. मग त्या रूलप्रमाणे एक्झाम्पलप्रमाणे तुम्हाला ठरवायला लागेल की प्लेस ऑफ सप्लाय कशा प्रकारे येते. त्यामुळे मी पहिल्या तासामध्ये जेवढं तुम्हाला सांगितलं ते फार जास्त फोकाशी सांगितलं की विषय मिळेल कळावा. आणि आत्ता जेवढं काय बोललो आता 40 मिनटं झाली, ते आपलं मी उरत्त घेतलं की तुम्हाला एक कानावरती पडलेलं आहे बाई आताचे विषय आहेत. आणि हे कसं होतं आता, हा प्लेस ऑफ सप्लाय आता जो बघितला आपण, हा सेक्शन 12 मधला बघितला. हा लोकेशन ऑफ सप्लायर अँड रिसिपियंट हा भारतामध्ये आहे, पण प्लेस ऑफ सप्लाय सर्व्हिसेस वेअर लोकेशन ऑफ सप्लायर ऑफ लोकेशन ऑफ रिसिपियंट इज आउटसाइड इंडिया. सप्लायर किंवा रिसिपियंट आउटसाइड इंडिया असेल तर मग प्लेस ऑफ सप्लाय डिटरमाइन कसा करायचा हे त्यात दिलं. हा सेक्शन काय मी घेणार नाही, हा काय घेणार नाही. आणि बाकी बघा हे पण आहे OIDR सर्व्हिस प्रोव्हायडर. आणि आता जी लॉटरी वगैरे गॅमलिंग आलेत त्यांच्याकरता हा रूल, हा सेक्शन जो आहे त्यांनी बनवला की स्पेशल प्रोव्हिजन फॉर स्पेसिफिक ॲक्शनेबल क्लेम सप्लाइड बाय पर्सन लोकेटेड आउटसाइड टॅक्सेबल टेरिटरी. म्हणजे जे गॅमलिंग किंवा रमी वगैरे जे गेम आहेत ते भारताबाहेर ना जर होत असतील तर त्याच्याकरता मग हा सेक्शन बनवला. ओके, रिफंड जेव्हा बघू तेव्हा रिफंडशी संबंधित हा एक टॉपिक आहे. आणि मग रिफंडला 0 टू सप्लाय झाला तर रिफंड मिळतो, त्यामुळे हा पण सेक्शन त्यामध्ये कव्हर होईल. त्यामुळे IGST ॲक्टमध्ये महत्त्वाचं जे होतं ते 7, 8, 9 सेक्शन होते. अनुषंगाने 10 आणि 12 त्यामध्ये आले, ते आपण बघितले. थांबूया इकडे.